संघातली बैठक सदस्य नोंदणी तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेत येणारे इलेक्शन या निमित्ताने नांदेड उत्तर मतदारसंघाची बैठक आयोजित केलेली आहे। सांगायचं पर्याय म्हणजे मागच्या आभार प्रदर्शनामध्ये महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे साहेब जनतेचा आभार मानण्यासाठी आलते। त्या निमित्ताने पूर्ण जिल्ह्याची आम्ही बैठक आयोजित केली। त्या बैठकीला म्हणजे सदस्य नोंदणीसुद्धा वाढदिवसानिमित्ताने सर्व जिल्ह्यामध्ये उपक्रम राबवायचा होता। ते येणाऱ्या काळामध्ये आपल्याला किती तारखेपर्यंत 9 तारखेपासून 15 दिवस असा उपक्रम होता आणि त्यांची आजपासून सुरुवात झालेली आहे। वाढदिवसानिमित्ताने सदस्य नोंदणी आणि येणाऱ्या काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेची ही बैठक इलेक्शन येणाऱ्या काळामध्ये आपल्याला जिल्हा परिषद हो, पंचायत समिती हो, महापालिकेचं इलेक्शन, नगरपालिकेचं इलेक्शन, नगरसेवकाचं इलेक्शन असं बरेच काही इलेक्शन आहेत। सरपंच पदापासून येणाऱ्या काळामध्ये आपल्याला लढवायचं आहे। त्यानिमित्ताने हे बैठक पक्ष भक्कम करण्यासाठी, पक्षाला ताकद देण्यासाठी, पक्षाची नोंदणी करण्यासाठी ही बैठक आयोजित केलेली आहे। आणि या बैठकीला सर्व जिल्हा प्रमुख तसेच महिला जिल्हा प्रमुख, सर्व पदाधिकारी, उपजिल्हा प्रमुख, शहर प्रमुख, सर्व शिवसैनिक, ग्रामीण भागाचे सर्व शिवसैनिक आज या बैठकीला उपस्थित लावली। त्यानिमित्ताने ही बैठक आयोजित केली। अशोक चव्हाण म्हणाले स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आम्ही स्वबळावर लढवणार, ठीक आहे त्याबद्दल त्याने म्हणत असेल तर आम्ही बी आमच्या स्वबळावर इलेक्शन लढण्याच्या तयारीत चालू आहे आणि येणाऱ्या काळात 100% आम्ही आमच्या स्वबळावर महापालिकेवर, जिल्हा परिषद भगवा पडकेश्वर राहणार नाही या निमित्ताने सांगतो। दादा, काल बावनकुळे साहेबांनी पण म्हणले की महायुती राहील पण स्थानिक नेत्यांचा निर्णय राहील, याबद्दल आपण काय म्हणणार? ठीक आहे, त्यानं म्हणले, बावनकुळे साहेब म्हणले असतील की स्थानिक नेते जे निर्णय घेतील ते त्याच्यावर डिपेंड राहील आणि 100% आम्ही त्यांच्यावर डिपेंड अवलंबून नाही। त्याचे पक्ष वाढवायचे त्याचं त्यानं काम करतात, आम्ही आमचं काम करतो, कारण पक्ष कोणाचा बी मोठा झाला पाहिजे या निमित्ताने बोलत असतील ते। दादा, शेवटचा एक प्रश्न असा आहे, दादा विधानसभा एवढी चांगली झाली, एवढं एकमेव मताने आपण सगळे 8 जागावर विजय मिळवला, नगर स्थानिक निवडणूक आल्यानंतर असं का झालं? कारण मागच्या इलेक्शनला 2019ला मी एकटा आमदार होतो शिवसेनेचा, आज 3 आमदार झाले आणि विधान परिषदचे 4 असे 4 आमदार आपल्या जिल्ह्याला लाभलेले आहेत। आज मला सांगा, शिवसेनेची ताकद चांगली झालेली आहे या भागामध्ये आणि ज्याचं त्याचा पक्ष वाढण्यासाठी हे काम करत असतात। आम्ही आमचं पक्षाचं वाढण्यासाठी, शिवसेना वाढण्यासाठी आम्ही काम करत आहे। आज शिवसेनेचे आमदार 4 आहे आम्ही आणि 4हीची आमची ताकद एवढी मोठी झालेली आहे की जिल्ह्यातसुद्धा जिल्हा परिषद तसेच महापालिका सत्ता आणण्याचा आम्ही 100% प्रयत्न करणार आहे।